नमस्कार मित्रांनो, आज आहे रविवारची सकाळ आणि आज आपण जाणार आहोत मिसळ खायला. मस्त ऊन पडलंय. कालच माझ्या मित्रांनी रिकमेंड केली होती ही मिसळ, पिंपळे गुरव येथील माऊली मिसळ. माझ्या घरापासून अवघ्या 4 किलोमीटर वाचला रे ही मिसळ. मला माहितीच नव्हती. तेव्हा मला खरं कळलं की काखेत कळसा गावाला वळसा कशाला म्हणतात. पिंपळे गुरव बस स्टॉप पासून अवघ्या 200 मीटर अंतरावर असलेली ही मिसळ, तीच आज आपण खायला जाणार आहोत. ह्या मिसळचं वैशिष्ट्य म्हणजे त्याने सांगितल्याप्रमाणे त्याची सिम्प्लिसिटी, तीच आपण आज अनुभवणार आहोत. आणि हीच आहे ती पिंपळे गुरवची मिसळ, माऊली मिसळ. खवयांची खूप गर्दी आहे. ॲम्बियन्स थोडासा छोटा आहे, पण साधा आहे, पण खूप छान आहे. हेच काका मिसळ बनवत आहेत. असे दिवसाचे 3 ते 4 टोप बनवले जातात. आता प्रिपरेशन चालू आहे त्यांचं. पाव आहे, लिंबू आहे. आता याच्यामध्ये मिसळचं प्रिपरेशन करतायत ते. शेव घेतली आहे, फरसाण आहे, त्यात रस्सा. म्हणजे पारंपरिक पद्धतीची जी मिसळ असते त्याचप्रमाणे थोडे उसळ टाकले. ह्या उसळचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या उसळ ही मटकीची उसळ नाही आहे. ही वटाणा चणा याची उसळ आहे आणि मटकी वरून टाकली जाते. त्यामुळे याची एक वेगळी टेस्ट आहे, एक घरच्यासारखी टेस्ट आहे. ही बघा मटकी भरभरून मटकी वरून टाकलेली यांनी आणि वरून लिंबाची फोड. मित्राच्या सांगण्याप्रमाणे अत्यंत घरगुती चव लागते. खूप सिंपल आहे. खाल्याने अजिबात त्रास होत नाही. हे पचायला चांगली वगैरे असं त्याचं म्हणणं होतं. आता आपण ट्राय करूया. खरंच मित्रांनी सांगितल्याप्रमाणे मिसळ आहे का. आपण सगळं मिक्स करून घेतलंय. आता एक लिंबू पिळूया मस्त पाहिजे. मी मिसळचा तर खूप चाहत आहे पहिल्यापासून, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्ही सुद्धा असाल, जे माझे व्हिडिओ बघतात ते खरंच मिसळ लवर आहे. मिसळ हा असा पदार्थ मी खायला कुठे जाऊ शकतो. पहिला घास घेऊया. खरंच छान मिसळ आहे. खूप सिंपल आहे, मस्त आहे, आवडली मला खरंच. थोडी तरी घेऊन बघूया आपण. खरंच सिंपल मिसळ आहे, अत्यंत साधी मिसळ आहे. याच्यामध्ये काय मोठे मसालेदार वगैरे काय नाही, घरच्या उसळीची मिसळ आहे साधी. पण याची सिम्प्लिसिटीच खरंच भारी आहे एकदम. आणि खूप छान लागते. म्हणजे इकडची तिकडची मसालेदार अत्यंत स्मेल असलेली मिसळ खाण्यापेक्षा ही सिंपल मिसळ सकाळी सकाळी खा. ना पोटाला त्रास, ना पित्त होणार, ना काय होणार. खरंच जे मित्राने सांगितलेलं खरंच खूप ओके होतं. आणि खरंच ही मिसळ खूप भारी आहे. चला तर मग, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशाच नवीन चवीसह.